आपली माणसं आपल्या माणसाला कधीच मोठं होऊ देणार नाही, ही रामायणापासून परंपरा आहे. एखाद्याला ट्रॅक्टर घेतला, हप्त्यावर घेतला, असं कंपनीला ॲव्हरेज नाही, आणि आपलीच माणसं आपली दुश्मन झाली. हा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी स्वतःची मुलं युद्धाला आली तेव्हा केला. मला हे तुमच्या डोक्यातच नव्हतं आलं का? मग सुनत म्हणतात असं का घडायला लागलं, का म्हणून चुलता पुतण्यावर धावायला लागला, शत्रुघ्नावर धावला नव. रामानं सुद्धा बायको टाकून दिली ती, पाहता का मॅग? आता तसं नाही, आता यांना टाकून कोण देईल? यांनी आता एकच तडाखा उठवलाय, काही झालं का मला राहायचं नाही. त्यांनी पाठच करून ठेवले, मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, आता माझ्याच्या नवत नाही. पोरं तुम्हाला घ्या, आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करणार? काय चाललंय महाराज? खरंय का खोटं आहे? आता तो काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. मी कुठे जाऊ द्या, ती काय काळजी करायची नाही. हां, आणि काम जर पुरा झाला तर लोभ तयार होतो. हां, आणि लोभ तयार झाला का मत तयार होतो. मत 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 पार मरायला लागलं म्हातारं, आणि ग्रामपंचायत लागली. चौघं त्याला उचलून येतात ग्रामपंचायतीत, बटन दाबा, आणि तो मेला वाड्याला तर गावानं तपास केला नाही. लोकांना तुमचं काय घेणं आहे? सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणं? आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. ही केस कमी आहेत माझ्या अंगाची महाराज, एवढी गावं पाहिलीत म्या. माझ्या इतकी तर कीर्तनं केली नाही कोणी, आणि माझ्या इतका संप्रदायात त्रासही कोणी काढला नाही. दुसरा मिळालाच असता, मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर रोज नवं लफडं आहे महाराज, रोज नवं लफडे कटपाहू करून करून कटाळलं महाराजला. पण आणि सगळ्यात जास्त एवढ्यात जास्त त्रास मॅच काढलाय महाराज. खरं आहे का खोटं आहे? हां, आता मीच इतका वैतागलोय का आता मीच मी मगाशीच मोरे काकाला म्हणत होतो बसल्या बसल्या, आता आपण थांबवून घेतलं पाहिजे. आता लोक आपल्याला लय शिव्या द्यायला लागले. माझ्या डोक्यातच आलं होतं का आता आपण आलंय माझ्या डोक्यात, मी 2-4 दिवसात घेणार आहे निर्णय की आता नको. 31 वर्ष झाली, 31 वर्ष डांबरीवर गेलीत मला. 31 वर्ष झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, खाणं डांबरीवर. 26 स्कॉर्पिओ झाल्या माझ्या, 26 स्कॉर्पिओ झाल्या, आणि 3 बोलेरो झाल्या. म्हणजे 30 गाड्या 30 वर्षात झाल्या. आता मी 3 कीर्तनं करतो महिन्याला, 80-82, 90, 60 आणि 65 तर आपला महिनाच नाही. नाही एक केल्यावर तर आपल्याला जमतच नाही, नाही झोपच येत नाही एक केल्यावर. नट ना नट गेला मला. आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला? आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला. पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला. काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना यांना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे.
मी अजून आहे ना, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकडने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं सांगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय, 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी. पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला. आता हे बिचारे 10-10 लाख रुपये दिलेत महाराज. 10 लाख, 5 लाख, 51,000. अशा माणसाने आता यांना मोरे काकांना विचारणार का तुम्ही, मोरे मामांना, की 10 लाख कुठून आणले? विचारणार का तुम्ही? का तुम्ही याच्यावर क्लिप करणार? शोभलं का याला 10 लाख द्यायला? त्यानं कुठं दिलेत? कुठं दिलेत? कुठं दिलेत? मग काल भैरव त्यांना 20 लाख देईन ना. वा वा. त्यांनी किती दिलेत आता? 10. ते दुसरे आपले कुमार शेट आहेत, त्यांनी किती दिलेत? 5. मग कुमार शेटला 10 देईन ना काल भैरव. बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? मग त्यांनी कुठून आणले याची क्लिप करायची का तुम्ही? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? त्या बिचाऱ्याची कालभैरवावर श्रद्धा आहे. तो अध्यक्ष आहे. देवाने त्याला कमी केलं नाही. तो कसंही करू, पण त्याने देवाला 10 लाख दिले. मग आता कालभैरवाची जर कृपा झाली तर त्यांना 20 मिळतील ना 4 महिन्यात. मग तुम्ही त्यांच्यावर क्लिप करणार का? मोरे काकाने 10 लाख आणलेच कुठून? करतील याच्यातले 2-3 जण. सप्ताह झाले पा एखादा तरी टाकीतो का नाही. का अध्यक्षपद टिकवण्यासाठी 10 दिले? खरं आहे का खोटं आहे? मग त्या बिचाऱ्याच्या कष्टाचं काय झालं? त्याचं काय झालं मला सांगा ना. 10 लाख आहेत, 10 रुपये नाहीत. ते 10. आता ह्या दुष्काळात 51 आहेत, 51,000 आहेत. ते इथं दिवसभर अवता खावं लागतं तेव्हा 350 मिळतात. मग लोक विचारच करतात. ही लोक आहेत त्यांनी देवावर, हे बा ज्याची देवावर श्रद्धा आहे त्याला देव देणार. मग मोरे मामाने दिले. मग तुम्ही हेच करणार का? आता हे 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोण विचारित? आता हे कॅमेरावाला विचारू शकतो तू? मग मायाच का मोळा उठला? तुला मी आता इथं 1 कोटी रुपये देतो, तू फक्त एखाद्या पुढाऱ्याला विचारायचं का सभेचा खर्च एवढा कसा केला. चल, करू शकतो तू? गावातल्या संडासांमध्ये भ्रष्टाचार झाला, तू बोलू शकतो का? मग तू मायाच मुळाव का उठतो? दुधात लोक टँकरनं पाणी वतितात, तू बोलू शकतो? नाही. मग मग एवढं जग आता ह्या 2 महिन्यावर गंमत आली. आता पाणी पैसे सारखे, यांची माय व्याली का विचारायची? हे विचारू शकता तुम्हाला? तुम्ही बदलत झाले तुम्हाला. अहो ही इकली गेलेली मंडळी आहे महाराज. हे आमच्यासारखे कोण रुपया मिळत नाही म्हणून आमचा गेम करायचा. मी जर त्याला 5,000 दिले असते तर तो म्हणला इंदुरीकर देव माणूस आहे. ही लाचार झालेली लोक आहेत महाराज. आणि त्यामुळे सत्य वागणाऱ्या माणसाला फार ही विकले गेलेली लोक आहे. यांना काय? आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्यानं वाढवला. विषय लगेच क्लिप. इंदुरीकर शिष्टीवाल्यावर भनकले. खाली लगेच क्लिप, खाली लगेच कमेंट. तो नालायकच आहे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणणाऱ्याला आतली चड्डी नाही, तो मला नालायक होता. खरं आहे का खोटं आहे? किती चांगल्या. बरं मला सांगा, मी माणूस आहे ना, माझी सुद्धा त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी याच्यापेक्षा किती. ते माझ्यापर्यंत होतं ना, मला काहीच वाटत नव्हतं. पण ते आमच्या कुटुंबापर्यंत गेल्यावर मग ते खरं नाही.
म्हणून इंदुरीकडनंच 2-3 दिवसात निर्णय घेऊन कीर्तनं थांबवली पाहिजेत. लोकांचं मरू दे तिकडं. केलं 31 वर्ष. खरं आहे का खोटं आहे? काय त्याच्यात जगण्यात मजा आहे? काम एकदा पुरा झाला नाही का क्रोध तयार होतो. क्रोध तयार नाही झाला का लोभ तयार होतो. लोभ तयार झाला का मत्सर तयार होतो. मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो. आणि अहंकार तयार झाला का माणूस नदीवर जातो. आता आपण मी काय आयडिया करू. आपण ह्या पोरांच्या नादीच लागायचं नाही. हे किती जण आहेत? 12. आणि हे काय आपल्याच्यानं मारणार नाही. मग त्यांची आईच गाठू ना आपण. त्यांची आई कोण आहे? आणि आपल्याला माहिती आहे हरिपाटन काकडा केला का त्याच्याही मराठी. मग काकडा कोणी केला? रंबादिक नाचते उभ्या जोडोनी हात जोडोनी हात त्रिशूळ डमर घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमर घेऊन आला गिरिजेचा कांत. शब्द नाही दिला मागुता. शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरदैयता. बैरा झालो नरदैयता. जनार्दनी स्मरणा बैरा झालो या जगी. बैरा झालो या जगी. बैरा झालो या जगी. बैरा झालो या जगी. साधू संत